तर मित्रांनो, आज मी आपल्याला जो EMIचा फिल्टर आहे घरामध्ये, जो स्मार्ट फिल्टर हा पहा वायफायला कनेक्ट येतो, त्याचे आपण जे ऑनलाईन जे मी EMI वरून जे फिल्टर मागवले आहे, हे पहा PPC, POC आणि RO असं तीन जे फिल्टर आहेत हे आपल्याला हे चेंज करणं आपण आणि घरच्या घरी आपण कसं चेंज करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. एकदम सोपं आहे, अगदी सोपे आहे. मला वाटतं 5 ते 10 मिनिटात हे चेंज करून होतील. चला आपण याची पहिली अनबॉक्सिंग करूया आणि मग पुढे चेंज करूया. तर मित्रांनो, तुम्ही पण फिल्टर ची अनबॉक्सिंग झालेली आहे. आता आपण त्याला या फिल्टरमध्ये बसवूया. बघा, मी एकदम सोपे बंद बसवतो. सर्वात पहिले आपण त्याचं कनेक्शन ऑफ करूया. मी त्याचं प्लग हे पहा, याचे इथं कवर आहे, ते आपण हळूच काढूया. आपण मित्रांनो PVC, तर PVC जागेवर PVC लावायचा. ROच्या जागेवर RO लावायचा आणि PPC जागेवर PPC लावायचा. इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. चला आपण आता एक एक करून ते खोलून काढूया. एक बसलेला आहे. हा RO आपण लावूया. हे पहा, त्यानंतर PSC लावूया. हा मित्रांनो, अगे मला वाटतं हे 2 मिनिटात हे बसवलेले, खूप इझी आहे. त्यानंतर आपण प्लगिंग करूया. हे पहा, इंडिकेशन दाखवलेलं आहे. बघा, वायफायला कनेक्ट पण झालेलं आहे आणि तुम्हाला मी आता माझ्या मोबाईलमध्ये पण दाखवतो. हे पहा, डिस्प्ले दिसत असेल की पूर्ण ते 100% आवडले. जसं पाणीचा इस्तेमाल होईल तसं ते कमी होत जाईल. मित्रांनो, आपण आता याला एकदा रिसेट करूया. हे 2 बटन दाबून एका टाइमला एक पण करू शकतो. हे पहा, दुसरा जर रिसेट करायचा आपण याला करू शकतोय. तिसरा याला पण आपल्याला तिन्ही पण एकदा रिसेट करायचे होते. हे पहा, रिसेट झालेला आहे. आता आपण वायफायला कनेक्ट करूया. तर मित्रांनो, पहा अवघ्या काही
मिनिटातच आपण त्याची इन्स्टॉलेशन केलेली आहे. ना कोणी कंपनीच्या माणसांनी बोलायची गरज, ना कोणाला सांगायची गरज. आपण घरच्या घरी आपण या फिल्टरमध्ये फिल्टर चेंज करू शकते. चला मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती विचारला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.